लातूर शहरामध्ये लातूर पॅटर्नशी निगडीत लातूर उद्योग भवन परिसर इथे उद्भवलेल्या काही शंका कुशंका अडचणी अनिश्चितता नीट पेपर फुटीचं प्रकरण चौकशी वगैरे वगैरे या सगळ्या पार्श्वभूमीवर ही चिंतन बैठक आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या बैठकीला ज्यांचे विचार आपण ऐकले ते आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, लातूरच्या महापौर सौभाग्यवती जयश्री भालचंद्र सोनकांबळे, उपमहापौर ॲडव्होकेट स्नेह रोगे, स्थायी समितीचे सभापती सचिन बंदापल्ले, विजय कुमार साबदे, ॲडव्होकेट किरण जाधव, विष्णू धायगुडे, अशोकराव गोविंदपूरकरजी, राजकुमार जाधव, ॲडव्होकेट कालिदास देशपांडे, इसरार सगळे, प्राध्यापक विकास कदम, संजय लटा, गणेश शिंदे, अशोक लोया, अभय शहा, विजय जाधव, दत्ता जाधव, महादेव जाधव, नितिन पवार, विलास यादव, साळुंखे, बालाजी पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे इतर सारे मान्यवर, आणि या बैठकीसाठी या सगळ्याच प्रकारावर लातूरकर म्हणून चिंता व्यक्त करणारे तुम्ही सारेच लातूरातील प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार, विद्यार्थी, पालक, व्यावसायिक, तरुण मित्रांनो, आज आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची 81वी जयंती आणि त्या निमित्ताने मी आदरणीय साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि 81व्या जयंतीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। इथं आल्यापासून आपल्या सगळ्यांचं म्हणणं ऐकलं आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, घाबरण्याचं काही कारण नाही। संकटे येतात, संकटावर मात करून पुढे जायचं असतं। देशामध्ये नीटचा पेपर फुटला, हे दुर्दैवी आहे, धक्कादायक आहे। याचे धागे दोरे महाराष्ट्रापर्यंत, लातूरपर्यंत येऊन पोहोचले
ही वेदना देणार आहे. सरकार चौकशी करतंय, तपास यंत्रणा कामात आहेत, न्यायालयामध्ये सुद्धा सुनावण्या सुरू झाल्यात. त्यामुळे या संदर्भामध्ये कुठलीही टिप्पणी मी करणार नाही, तुम्ही करायची गरज नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. याबाबत कोणाच्याही मनामध्ये कसलीही शंका असायचं कारण आहे असंही मला वाटतं. पेपर फुटला, कोणी फोडला, कसा फुटला, आता रद्दीच्या दुकानामध्ये विचारपूस चाललेली आहे. याच्यावरही कोणी भाष्य करायला तयार. सरकारच्या काही यंत्रणा आहे, ज्या व्यवस्था आहे, हे त्यांचं अपयश नाही का? सरकारही आत्मपरीक्षण करत नाही. लोकसभेमध्ये या संदर्भामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये चर्चा झाली. डॉक्टर शिवाजी काळगे त्या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होते. देशातले लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा मांडला. त्यांनी तर सांगितलं की 70 पेपर होते आजवर गेल्या 10 वर्षात वेगवेगळ्या परीक्षांच्या देशभरामध्ये, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि महाराष्ट्रापासून मणिपूर पर्यंत. या व्यवस्था कुणी पोखरल्या, या व्यवस्थेला जी कीड लागली आहे त्याचं कीटकनाशक कुठं आहे? आमच्या एका सहकार्याने सांगितले, चांगली उपमा त्यांनी दिली की माझे वडील शेती करतात तेव्हा एखादी कीड जर एखाद्या म्हणजे जे पीक असतं तिथं जर त्या ठिकाणी जर कीड लागली तर फवारणी करतात. सगळंच पीक काही उचलून काढत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी व्यवस्थेचा दोष आहे पहिल्यांदा, आणि त्यानंतर मग ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याचं कोणी समर्थन करत नाही. आणि लातूर तर काहीच करणार नाही. लातूरचा सगळा ढाचा जो आहे तो गुणवत्तेवर आधारित आहे. लातूरकर नेहमी गुणवत्तेच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. आणि गुणवत्ता ही पारदर्शक असल्याशिवाय ती गुणवत्ता ठरत नसते. आज इथं आता कोणी हॉटेल चालवावं का, कोणी रेस्टॉरंट चालवावं का, कोणी टी शॉप चालवावं का, किंवा कोणी कॉफी शॉप चालवावं का, कोणी बुक शॉप चालवावं का, कोणी ट्युशन चालवावं का, कोणी कोचिंग चालवावं का, ही जी काही आता चर्चा सुरू झालेली आहे, मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकाला मी या निमित्तानं पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपल्या कुठल्याही पेशा, व्यवसायाला, उद्योगाला ते बंद करा म्हणतात, एक क्षणभरही बंद होणार नाही. हे मला आपल्याला या निमित्तानं ठणकावून सांगायचं. त्याच्यासाठीच आम्ही सगळे इथं
आज तुमचं ऐकण्यासाठी आलेलं आहे. आज ही वसाहत 1980च्या दशकातली आहे. मलाही आता प्रश्न केले जातात, म्हणजे 1980 साली शाळेतही नव्हतो मी, बालवाडीच होतो. ही जी व्यवस्था आहे ती इथल्या कष्टकऱ्यांनी उभी केलेली आहे. तरी आपण सगळ्यांनीच या व्यवस्थेला पाठबळ दिलेलं आहे. याचा कोणी एक पालक नाही. या व्यवस्थेची लातूर पॅटर्नची मालकी ही तुमच्यापैकी प्रत्येकाची आहे. आमदार खासदार आम्ही काय विश्वस्त, काळजी वाहू. तुम्हाला काळजी वाटली की आलोच आम्ही बाहेर. आणि म्हणून मला असं वाटतं की इथं ज्या काही त्रुटी आहे, असतं एखाद्या ठिकाणी काहीतरी नियम बाहेर असतं, म्हणून काही सगळंच बेकायदेशीर आहे असं ठरत नाही. म्हणजे आताच मला अशोक गोविंदपूरकरजींनी एक पत्र आणून दिलं आणि त्याच्यामध्ये नागरी हक्क समिती लातूर, खरंच मला तुमचं कौतुक करावं असं वाटतं. त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला एक निवेदन दिलंय आणि त्या निवेदनात त्यांनी असं म्हटलंय की उद्योग भवन परिसरातून औद्योगिक आरक्षण संपुष्टात आले असल्याबाबत, म्हणजे आता जे काही पत्र तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्राने पाठवलं ते सगळं बंद करा, उत्पादन इथं सुरू राहील, त्याच संदर्भामध्ये त्यांनी असं म्हटलं. कारण आता UDCPR महाराष्ट्र शासनाचा लातूर शहर महानगरपालिका महापौर येत आहेत, महापौर आहेत, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत, गटनेते आहेत. UDCPR ही नियमावली आहे नागरी विकासाची आणि आता हा येलो झोन म्हणून घोषित झालेला रेसिडेन्शियल हा जो काही ट्युशन एरिया आहे हा रेसिडेन्शियल झोन, येलो झोन. आणि त्याच्यामुळे तिथं जरी मूळ उद्योग या प्रयोजनासाठी ही जागा विक्री शासनाने केली असली तरी खरं म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेब काय जादू आहे, लोकायोग आहे. हा GR तरी मला हातात दिला अशोक गोविंदपूरकरांनी. आणि हा जो GR आहे हा GR आहे 2004 चा. हा रिव्ह्यू तुम्हाला 2004 ला कोण होतं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री, तेव्हा कसे आदरणीय विलासराव देशमुख साहेब आताही आपल्या मदतीला धावून येतात. आपल्याला लक्षात होतं आणि त्याच्यामध्ये तुमच्या टिंबर मार्केटचं पण आहे ह्या GR मध्ये. पण हा ट्युशन एरिया जो आहे त्याच्यामध्ये, आणि हे देशपांडे आपल्याला मी देतो, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, लँड अंडर इंडस्ट्रियल झोन adjoining to residential zone shall be deemed to be included in residential zone after closure shifting of the existing industries in the land in the industrial zone. 2004 च्या शासन निर्णयामध्येच आपल्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे. उगाच आपण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे नाव घेतो.
सांगण्याचं तात्पर्य हे की तुम्ही जे व्यवसाय करताय ते कायद्याच्या चौकटीत आहेत. एखादा कागद इकडे तिकडे असू शकतो, तो कागद आपण पुरवला किंवा आपल्याला कोणीही हात लावू शकत नाही, कोणीही धक्का लावू शकत नाही. आणि आज विद्यार्थी पालक जे आज लातूर येथे येऊ पाहत आहेत त्यांना सुद्धा माझं सांगणं आहे, आपल्या माध्यमातून काही काळजी करायचं कारण नाही. इथं यावं, यानंतर सुद्धा अधिक चांगल्या व्यवस्था आपल्याला त्यांना कशा देता येईल यासाठी आम्ही काम करू. ह्या ज्या काही तुमच्या शंका कुशंका आहेत त्या काही दिवसांमध्ये आम्ही त्याचं निरसन करू, जेणेकरून पुन्हा कधी आता आपल्याला कोणी प्रश्न करणार नाही याची देखील काळजी आपण घेऊ. हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं. इतर जे सगळे प्लॉट धारक आहेत, एखाद्याचा प्लॉट आहे त्यांनी भाड्यानं दिलेला आहे किंवा इमारत बांधलेली आहे तिथं कोणीतरी भाडेकरू आहे वगैरे वगैरे जे काही असेल, तुम्ही हे सगळं करावं म्हणून तर आम्ही आहोत. ईज ऑफ डुईंग बिझनेस कशाला म्हणतात? मिस्टर शाह, व्हॉट इज ईज ऑफ डुईंग बिझनेस? म्हणजे एखादा व्यवसायी असेल, उद्योजक असेल, व्यापारी असेल, त्याला आपला धंदा करण्याची मुभा असली कायद्याच्या चौकटीत. आणि कुठे काही अडचण असली तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही आहोत. आमदार आहेत, खासदार आहेत, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, स्थायी समितीचे सभापती आहेत, नगरसेवक आहेत, लोकप्रतिनिधी लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी. आणि म्हणून या अडचणी लवकरात लवकर कशा दूर होतील किंवा ज्या शासनाच्या अधिकाऱ्यांच्या ज्या शंका आहेत त्याला सुद्धा कायदेशीररित्या आपल्याला कसं उत्तर देता येईल त्यासाठी आपण काम करताय. त्याला जिथं आमची मदत लागेल तिथे आम्ही तत्परतेने उभे आहोतच. मी इथे येण्या अगोदरच जिल्हा उद्योग केंद्राचे जे नितीन पाटील आहेत त्यांच्याशी मी काही दिवसापूर्वी चर्चा केली तेव्हा मला हे पत्र व्हॉट्सअपवर प्राप्त झालं. त्याच वेळेला मी त्यांना विचारलं की हे पत्र जे तुम्ही पाठवलंय ते अन्यायकारक आहे, तुम्ही काही वेळ दिलेला नाही, तुम्ही सुनावणीला बोलवलं नाही, तुम्ही त्याचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाही. मला असं वाटतं की आपण त्यांना भेटूनही विनंती केलेली आहे. कुणालाही त्याचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय असा एकतर्फी निकाल हा देता येणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलंय. म्हणून काही काळजी नसावी एवढं मला आपल्याला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. खरं म्हणजे काही विद्यार्थ्यांनी इथं खूप थोडक्या शब्दामध्ये पण काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. विद्यार्थी या ठिकाणी बोलले, विद्यार्थी या ठिकाणी बोलले. मी खासदारांना सांगत त्यांचं बोलणं ऐकत असताना खरं म्हणजे तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल की कशी ही पिढी अगदी कठोर विचार मागते आजकाल. मी खासदारांमधलं आपलं काही फार काळ चालेल असं वाटतं नाही का? तर देशामध्ये आता जेन झी नाही का, त्यामुळं हा जो काही कॉक्रोच हा जो काही विचार आता सामाजिक माध्यमांवर पुढे येतोय त्याची सुद्धा नोंद घेतली पाहिजे. आणि सरकारने काय केलं? हँडलच बंद केलं. पहिलं बंद केलं तरी दुसरं काढलं त्याच्यामध्ये अधिक मेंबर निघाले तेही बंद केले. म्हणजे कुठेतरी आता मत सुद्धा व्यक्त करता येत नाही अशी परिस्थिती या देशामध्ये राज्यामध्ये निर्माण होते आहे. हेच यातून लक्षात येतं.
लातूरमध्ये आपल्याला ट्युशन एरिया याला आपण म्हणतात आणि स्पेशल एज्युकेशन झोन म्हणून याला मान्यता मिळावी अशी सुद्धा आपण मागणी केली आणि तो प्रस्ताव आम्ही शासनाकडे अगोदर दिलेला आहे. फक्त इथंच नव्हे तर लातूरमध्ये या व्यवस्थेचा विस्तार होण्यासाठी अनेक लातूरच्या दिशांना अशा व्यवस्था उभ्या कराव्यात हे देखील आम्ही त्यांना सांगितलं आहे आणि त्याचा पाठपुरावा नक्कीच आमदार आणि खासदार आणि महापालिका हे सगळे करतील हा शब्द मी तुम्हाला या आणि खरं म्हणजे मी माझ्या सहकार्याला सांगू इच्छितो की इथं आपण आलोय बैठक घेतली म्हणून तुमचं काम संपलं असं नाही. तुमचं काम आता सुरू होतं नाहीतर तुम्ही निवांत आज झालं सगळं बैठक चांगली झाली सगळं संदेश दिला लोकांचं ऐकून घेतलं इथून तुमचं काम सुरू होतंय कारण हा जो लढा आहे हा इथंच थांबणार नाही. माझी तर आपल्याला अशी विनंती आहे जवळकर आमचे नूतन काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक आहे त्यामुळे लातूर पॅटर्न काय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही दयानंद कॉलेजमध्ये ते कार्यरत राहिलेले त्यामुळं या सगळ्याच प्रकरणामध्ये जे बाधित आहे त्या सगळ्यांच्या वैयक्तिक भेटी तुम्ही आता उद्यापासून घ्यायला सुरुवात करा. वैयक्तिक म्हणजे अगदी भेळचा गाडा जरी असेल तर त्याला सुद्धा वैयक्तिक भेटून काय अडचण नाही ही विचारपूस आपण केली पाहिजे. भेळ खाता खाता केली तरी चालेल मात्र भेळचे पैसे अदा करायचे. शेवटी आपण आज काही मोजके लोक इथं आलेले आहेत हजारो लोक अजून इथं आलेले आहेत ते आपल्या व्यवसायात आहे ट्युशन वाले अनेक आहे म्हणजे आता ट्युशन काही फक्त 10वी-12वीचा विषय राहिलेला नाही. 8वीपासून ट्युशन सुरू होतं लातूर शहरात 5वीपासून म्हणजे मग त्याचाही विचार केला पाहिजे की 5वीपासून जर ह्या व्यवस्था इथं सुरू झालेल्या आहेत किंवा या इथं अस्तित्व त्यांचं निर्माण झालेलं आहे त्यांना देखील सुरक्षा कायद्याअंतर्गत कशी देता येईल अडचणी या भविष्यामध्ये कशा उद्भवणार नाही हे आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे. महापालिकेकडनं अपेक्षा आहे की याच्यासाठी तुम्ही स्पेशल ऑफिसर द्या फक्त याच्यासाठी आणि त्यांनी 1 बाय 1 ज्या काही अडचणी त्या सगळ्या त्याला मार्गदर्शन करून कशा विस्तारता येतील यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि एक कालमर्यादा ठरवून हे जे काही संशय घेतले जातात हे अनाधिक गोष्ट आहे ते इथं बांधतात जे काही असेल याला कायद्याच्या चौकटीमध्ये आपल्याला कसं बसवता येईल. आणि एक मी स्पष्ट करू इच्छितो आमच्याबद्दल अनेक जण गैरसमज पसरवते अनधिकृत अनऑथोराइज याला आमचा पाठिंबा नाही. हे प्रामुख्याने लक्षात घ्या जे इलिगल आहे जे अनऑथोराइज आहे आम्ही त्याला पाठिंबा देणार नाही. आणि म्हणून नियमामध्ये कसं आपल्याला ते बसवता येईल शेवटी तुम्ही नियमाने सगळं केलंय तुमच्याकडे परवानगी आहे तुम्ही परवानगी मागितली परवानगी देणाऱ्याला परवानगी दिली. आता जर उठून कोणी म्हणत असेल की हे बेकायदेशीर आहे तर मग परवानगी घेणाऱ्याची चौकशी करणार परवानगी देणाऱ्याची चौकशी म्हणून आपल्यालाही खासदार महोदय याचा विचार करावा लागेल की समजा 40 वर्षामध्ये ज्या वेगवेगळ्या परवानग्या नगरपालिकेने दिल्या असतील महानगरपालिकेने दिल्या असतील तर म्हणजे परवानग्या तुम्ही दिल्या त्या कशा दिल्या याची सुद्धा चर्चा झाली पाहिजे. आणि मग आज तो सामान्य माणूस अडचणीत आलेला आहे परवानगी देणार तर निघून गेला बदली झाली त्याला कुठं बघायचं.
सुद्धा आम्ही गांभीर्याने पाहणार आहोत हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगावंच लागतं. स्टार क्लासेसचे राव हैदराबाद से आप तेलंगाना के आंध्रा? एक्चुअली आंध्रा से हैदराबाद मूव हो गया और हैदराबाद से गांव कहाँ है? गांव चीराला प्रकाशन डिस्ट्रिक्ट तो आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. हाँ, आंध्र प्रदेश. वो क्या है, गांव कभी भूल नहीं सकते, वो पहचान है. तो अभी आप यहाँ आए और आपका स्वागत है. आप यहाँ शायद रिटायर भी यही हो गया. मला पूर्ण मराठी समजतं सर, मराठीमध्ये बोलू शकतो. अहो आजचं मला हिंदीत बोलायचं. हे जे इथं आले आज आंध्र प्रदेशातल्या एका छोट्याशा गावातून एखाद्या दुर्गम जिल्ह्यातून लातूरमध्ये येऊन लातूरमध्ये आता वास्तव्य आहे, कुटुंब त्यांनी तिथं इथंच त्यांचं बसलंय, मुलं इथं शिकताय. मला असं वाटतं हे म्हणजे लातूरचं गमक आहे, वैशिष्ट्य आहे. आज लातूरच्या आर्थिक चलनामध्ये शिक्षणामुळे एवढी मोठी भर पडली आहे की कोणीही विसरून चालणार नाही. आज लातूरची जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेचा कणा शेती आणि शिक्षण आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. तुम्ही सांगितलं जीएमसी मध्ये 25% विद्यार्थी हे लातूर परीक्षा देऊन प्रवेश मिळवतात. हे काही साधं काम नाही. खूप अभिमान आम्हाला वाटतो. आम्ही तर दिल्ली मुंबईमध्ये ज्यांना भेटतो मी सांगत आहोत की यादी कुठली तुम्ही नीट परीक्षेची काढली आहे, त्याच्यानंतर जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे त्या मध्ये लातूरचेच विद्यार्थी पहिले 100-200 हे गुणवत्ता यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 70-30 चा निर्णय तुम्हाला आठवत असेल, ही एक अडचण होती आपल्याला, तोही तुमच्या आशीर्वादाने आपण रद्द करू शकतो. आणि म्हणून आता मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये आपल्या मुलांना प्रवेश मिळायच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ झाली. आणि म्हणून लातूरचा डंका हा या क्षेत्रामध्ये दमदार आहे. त्याच्यामध्ये कुठेही कसुबरही कमतरता होणार नाही याची काळजी आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. या सगळ्याच व्यवस्थेचा विस्तार कसा होईल, खरं म्हणजे आता अशोक गोंदवलेला माहित असेल की FSI तर एवढा वाढलाय आता. हा म्हणजे आता लातूरमध्ये 24 मजली इमारती बांधतायत लोक. तुम्हाला माहित असेल 24 लातूरमध्ये. म्हणजे तुमच्या किती आहे? नाही मजली मजली 14 कुठं? नाही क्लासेस तिकडे किती 7-8 ते 8 मजली. 8 मजली म्हणजे 8 मजली आहे. म्हणजे अजून 3 पट तुम्हाला वर जाता येते. म्हणजे असं एक्सरसाइज आहे. हा आणि जिथे शक्य आहे तिथं 24 मजली इमारत आता लातूरमध्ये नियमानं उभी राहू शकते. आणि म्हणून मला असं वाटतं की इथं देखील कदाचित जेव्हा पुनर्विकास होईल, काही इमारती जुन्या असतील तर महापालिकेमध्ये सुद्धा मला असं वाटतं खरं म्हणजे कसं आहे की लातूर महानगरपालिकेसाठी हा एरिया जो आहे हा प्रेस्टिजियस आहे. लातूरचं नावलौकिक या परिसरामुळे आहे, हे आपण विसरून चालणार नाही. आणि म्हणून या परिसराला
आपल्याला अधिक सुलभ नियमावली कशी देता येईल यासाठी आपण प्रयत्न केला. नाहीतर एखादा परवानगी घ्यायला आला की त्याचं त्याला जे गाळायचं काम ते आम्ही करतो. कारखाने ऊस आहे, आम्ही ऊस गाळतो, रस काढतो. किंवा लातूर शहर महानगरपालिकेमध्ये जेव्हा एक सामान्य माणूस परवानगीसाठी येतो त्याला पिळून गाळून असं होणार नाही. कारण तुम्हाला कर म्हणतात ते चटई क्षेत्र तुम्ही जेवढं त्यांना मंजूर करता तेवढा कर तुम्हाला ते म्हणतात आणि कायद्याला म्हणतात. त्यामुळे त्याच्यामध्ये तरी कधी कुणी असं म्हटलं नाही की आम्ही कर भरणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रस्ते आहेत, सीसीटीव्ही आहेत, म्हणाला सीसीटीव्ही वडगावचे फ्रान्स आहे, मराठी नॉन मराठी माझलगाव सोळंके वा जोरात आहे. मराठवाड्यातले सुद्धा लोक इथे येत आहेत आणि आपला छोटासा व्यवसाय इथे करतात. मला असं वाटतं या सगळ्यांना सुरक्षित आणि सुरक्षिततेची भावना असल्यामुळे हे सगळे इथं आलेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये जर काही शंका निर्माण झाली तर मला असं वाटतं की ते लातूरच्या हिताचं ठरणार आहे. या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये कर नाही त्याला डर कशाला असं म्हणतात. त्यामुळे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये कुणीही असू नये. खरं म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या बद्दल खरंच ज्यांनी वर्षभर अभ्यास केला, पेपर दिला आणि नंतर तो दुसऱ्या फुटला आणि पुन्हा परत त्याला पेपर द्यावा लागतोय, त्यांची जी मनस्थिती आहे हीच खरी चिंतेची बाब आहे. काही विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवलं. त्यांनाही मदत करण्याच्या संदर्भामध्ये इथे सूचना आली. आम्ही निश्चित त्याचा विचार करू आणि त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना मदत कशी करता येईल या संदर्भाने सुद्धा आम्ही पावलं उचलू. पण कोणीतरी एखादा वाईट कृत्य करतो आणि मग सगळ्यांना ते भोगावं लागतं. अशीच काहीशी परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे. यापुढे हे असं होणार नाही याची काळजी मला असं वाटतं की आता प्रत्येक घटकाने घेतली आहे. हे असे जर प्रकार होत असतील तर त्याला खतपाणी न घालणं याचाही विचार केला पाहिजे. किंवा आपल्याला असं समजा लक्षात आलं की इथं काहीतरी गैर होत आहे, वेळीच तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर पावलं उचलली पाहिजे. कारण तुम्ही त्याचे सगळे घटक आहात. तुम्ही वारंवार एकत्र चर्चा करता, बसता, विचार विनिमय करता आणि म्हणून कुठंतरी शंकेला वाव आला म्हणून तक्रारी झाल्या आणि त्यातूनही सगळं उघडकीस आलं. आणि परीक्षांमध्ये जी पारदर्शकता किंवा गुणवत्ता असायला पाहिजे त्यालाच ठेच पोचते. वर्षानुवर्ष अभ्यास करायचा आणि मग पुन्हा पेपर मिळतो का, मग पेपर मिळाला की मग तो त्याच्यातले प्रश्न येतात का, या सगळ्याकडे मला असं वाटतं याला खतपाणी दुर्दैवानं जे घालण्यात आलं
त्याचेच हे बरे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि याचा देखील विचार केला पाहिजे. अहो, आपले पेपर जे आहेत, शाहू कॉलेजचे असतील, दयानंद कॉलेजचे असतील, हे पेपर देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये विद्यार्थी घेतात मागून. त्याचे असतात ना ते. हो, इकडे घेतात. इकडचं म्हणजे समजा आता इथल्या मुलांना रविवारी परीक्षा दिली, तो जो काही पेपर आहे ते मागून घेतात. काय व्हायचं ते सोडवतात. आम्ही सोडवलेले. मी 10वीला असताना शाहू कॉलेजचे पेपर मुंबईच्या शाळेत असताना रविवारी तिथं सोडवले. दर रविवारी एक परीक्षा असायची. आताही असेलच. ते सराव करून घेतात. ते सगळे पेपर, त्याच्याशिवाय सराव आणि अभ्यास, तेच लातूर पॅटर्न म्हणजे काय. आणि पुन्हा शिक्षक प्राध्यापक जेवढा वेळ देतात, पुढे विद्यार्थ्याला अडचण आली तिथं सोडवणं, त्याला तयार करून घेणं, या सगळ्याच बाबतीमध्ये खूप परिश्रम, यातना आपण सोसलेले आहे. म्हणून किमान इथून पुढे तरी अशा परिस्थितीमध्ये आपण येऊ नये, हे देखील आपण आज इथं ठरवलं पाहिजे. आणि खरं म्हणजे तुमची फक्त आम्हाला साथ हवी. हे सगळं आम्ही करू. तुम्हाला त्याची तसदी देणार नाही. तुम्हाला जे तुम्ही करताय ते तुम्ही करत राहा. प्रामाणिकपणे कायद्याच्या चौकटीमध्ये, गुणवत्तेवर, पारदर्शक. तुम्हाला ज्या सवलती हव्यात, तुम्हाला ज्या शिथिलता हव्यात, तुम्हाला आणखी काही मदत हवी आहे, ते सगळं तुम्हाला उपलब्ध होईल याची दक्षता खासदार घेतील, आमदार घेतील, महापौर घेतील, उपमहापौर घेतील, स्थायी समितीचे सभापती घेतील, आमचे पक्षाचे अध्यक्ष घेतील, नगरसेवक घेतील. आणि याच्यामध्ये कुठलंही राजकारण आम्ही करणार नाही. सगळ्याच पक्षातल्या पुढाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना माझं असं आव्हान आहे की लातूरच्या हितासाठी सगळ्यांनी आपला राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून याच्यामध्ये कार्यरत आहे. सुरुवातीला मी पाहिलं, हे जेव्हा प्रकरण बाहेर आलं तेव्हा एक स्पर्धा सुरू झाली की हा काँग्रेसचा कार्यकर्ता, हा काँग्रेसचा कार्यकर्ता. स्पर्धा दुर्दैवी आहे. जगातल्या बलाढ्य राजकीय पक्षांपैकी जे पक्ष आहेत त्या पक्षाचे पुढारी असं वक्तव्य करावं. प्रत्येक ह्याच्यामध्ये राजकारण आणि प्रत्येक ह्याच्याला राजकारण जोडलं त्याची आवश्यकताच नाही. आणि म्हणून आम्ही सगळेच विरोधी पक्षातल्या किंवा सत्ता पक्षातल्याही पुढाऱ्यांशी चर्चा होत असते. म्हणजे आता खासदार वगैरे माझ्याशी विनंती आहे की दिल्लीला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा या सगळ्या संदर्भामध्ये भारत सरकारच्या योग्य प्रतिनिधीला निष्पाप लोकांची हेळसांड किंवा त्यांना त्रास जो होऊ लागलेला आहे तो तरी किमान होणार नाही याचं एक पत्र आपण द्यावं. आता एखादा चहावाला, हॉटेलवाला, लत्तीवाला यांना जर याच्यामध्ये कारण नसताना जर त्रास होणार असेल तर ते सुद्धा मला असं वाटतं कुठेतरी अन्याय आहे. आज आपण सगळेच या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि आभार आणि कौतुक एवढ्यासाठी कारण फक्त आव्हानावर तुम्ही
तुम्ही सगळे आलेले आहात आणि लातूरसाठी तुमच्या हृदयामध्ये तळमळ आहे म्हणून तुम्ही इथं आलेले आहे. म्हणून आपलं बळापसून मला कौतुक करावं असं वाटतं. इथं जागा कमी पडली, अनेक लोक बाहेर उभे आहेत. राव सरांना उन्हाळा काय असतो कसा आहे, तुमचा क्लास जो असतो कसा आहे याची मला कल्पना आहे. आमचे क्लास असेच असतात. कालिदास देशपांडे सुद्धा सुरुवातीला सगळी पार्श्वभूमी या ठिकाणी दिसू शकते. कायदेशीर बाब याची काळजी ते घेतील याबद्दल आम्हाला विश्वास आहे. तुमची मदत आम्हाला लागेल. कारण हा जो काही गैरसमज होतोय, काही अर्धवट माहितीवर वक्तव्य केली जातात, बातम्या छापल्या जातात, तुम्हाला बातम्या दिल्या जातात, म्हणून अर्धसत्यच बाहेर येतं. पूर्ण सत्य काय आहे तुम्ही आता सांगितलं. आणि मला स्वतःला असं वाटतं की उद्या तुम्ही फेसबुक लाईव्हच करा, कारण लोकांना कळालं पाहिजे. शंका आहे लातूरकरांना, मनामध्ये प्रश्न आहे, तुम्ही मांडलं पाहिजे किंवा पत्रकार परिषद घ्या. ते सगळं महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये कायद्याच्या नियमावलीमध्ये काय तरतुदी आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही भाष्य करू शकता. हे म्हणजे पत्रकार प्रश्न विचारतात, म्हणून मी उत्तर द्यायला तयार. ते कालिदास देशपांडेंचं तुम्हाला अजून माहिती नाही. उसका एक एक सवाल मेरे दो जवाब. आणि म्हणून हे लोकांसमोर समाजासमोर आणलं आहे. माध्यमांसमोर सुद्धा गेलं. माध्यमांना सुद्धा जी माहिती मिळते त्याच्यावर ते वक्तव्य करतात, भाष्य करतात. आपण त्यांनाही सांगितलं पाहिजे किंवा ही माहिती मिळाल्यानंतर ती योग्य माहिती प्रसारित करते, त्यांची सुद्धा मदत आपण या संदर्भामध्ये घेणार आहोत. हे देखील मला इथं आपल्याला मुद्दामून सांगायचं. यापेक्षा अधिक भाष्य करावं याची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटत नाही. मला वाटतं सगळे मुद्दे याला स्पर्श झालेला आहे. अनेकांनी या ठिकाणी विचार व्यक्त केले. गुणवत्ता सुद्धा कायम राखली जाईल. गुणवत्ता आहे तर कायम राहणार. येणाऱ्या निकालात सुद्धा मला खात्री आहे की या नीट मध्ये सुद्धा लातूरचा दबदबा दणका हा विश्वास आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांवर आहे, शिक्षकांवर आहे, प्राध्यापकांवर आहे, ट्युटर्सवर आहे, कोचवर आहे. म्हणजे तुम्हाला जर नीट परीक्षेमध्ये जी रद्द झाली तिथे समजा 2000 मेरिट मध्ये विद्यार्थी येण्याची शक्यता असेल तर आता 3000 आले पाहिजे. तर मग मला असं वाटतं की हे जे संशयाचं वातावरण आहे याला आपल्याला पूर्ण विराम देता येईल हे मला निश्चित त्या ठिकाणी सांगावं वाटतं. जयराज स्वामी यांनी देखील आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलं. आणि तुम्ही नीट दिले देणार आहात, दिली, आता पुन्हा देणार आहात. हो ना, म्हणजे दोनदा तुम्ही नीट दिली, आता तिसऱ्यांदा देतात. म्हणजे आपण तुम्ही इंजिनिअरिंग करताय. कमी पडेल. जयराज स्वामी म्हणजे ते निवडणुकीत सुद्धा उभे होते, आहे का? माहिती आहे मला. त्यामुळं फ्लेक्झिबल आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग,
पण जयराज मला असं वाटतं की आता इंजिनिअरिंग मध्ये कदाचित तुम्हाला वेळ किती मिळतो मला माहिती नाही, तर आम्ही इंजिनिअरिंग केलं. आम्हाला माहिती आहे की किमान 10 ते 12 तास तरी अभ्यास करावा लागायचा दिवसा, 10 ते 12 तास इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा. तुम्ही एवढा करतच असाल. आणि उसंत जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा या संदर्भामध्ये थोडस म्हणजे ह्या सगळ्या घटकांशी जेव्हा संवाद आपल्याला साधायचा तेव्हा तुम्ही त्यात तुमचा सहभाग असू द्या, हे देखील मला इथे आपल्याला विनंती करायची. कारण विद्यार्थी यांचे ते प्रतिनिधी आहेत, तेव्हा आपल्यापाशी विद्यार्थी कदाचित बोलणार नाही, त्यांच्यापाशी विद्यार्थी बोलतील अशी साधारणतः शक्यता आहे, याची कल्पना आपल्या सगळ्यांना. मी लातूर शहर महानगरपालिकेशी निगडीत हा मुद्दा आहे बहुतांश, तर तुम्ही याच्यामध्ये लक्ष द्या, तुम्ही याच्यात पावलं उचला, तुम्ही पुढाकार घ्या, कारण हे सगळं टिकलं पाहिजे. आणि लातूर शहर महानगरपालिकेसाठी हे सारं हे वैशिष्ट्यपूर्ण हा सगळा परिसर आहे. त्यामुळं याला कुठं हानी पोचणार नाही, याला कुठं धक्का लागणार नाही. किंबहुना जलद गतीनं आपण या सगळ्याच परिसरामध्ये जे काही प्रश्न उद्भवलेले आहेत ते निकाली काढले, तर मला असं वाटतं की हा त्याच्यामध्ये अडचण येणार नाही. कालिदास देशपांडे आहेत, अशोक आहेत, आपण सगळ्या त्यांचा सल्ला मार्गदर्शन घ्या, त्यांना त्या कायद्याच्या बाबी सगळ्या माहिती आहेत, न्यायालयाच्या असतील किंवा सरकारच्या असतील, आणि कुठं काही अडचण असतील ते खासदार आहेत, मी आहे, आपण सगळे याच्यामध्ये मार्ग काढू. आपल्याला एवढंच या निमित्तानं पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपल्यावर आमचं अधिक लक्ष असेल. इथं कुठंही अवैध कुठलाही प्रकार घडणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. पोलिसांचा बंदोबस्त किंवा पोलिसांचे दल किंवा तुकडी इथं आणखी आपल्याला कशी घेता येईल याचा देखील प्रयत्न करू. सीसीटीव्हीचं जाळं याचा विस्तार आपल्याला आणखी कसा करता येईल हे देखील पाहू. दिवाबत्ती आहे, एखाद्या गल्लीबोळामध्ये म्हणजे दिवा नसेल तर अडचण होऊ शकते. विद्यार्थ्यांना भांडणं होतात, छेडछाड होते वगैरे वगैरे, अपघातही होतात. त्यामुळं दिवाबत्ती आणि तुम्ही आता सगळं तुम्ही तुमचे मल्लापल्ले आणि सोडकांबळे, साबदे, साळुंके आणि जवळगेकर ना आम्ही जबाबदारी आता दिली, तुम्ही दिली. तुम्ही सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं म्हणून आता ते तिथं आपलं कर्तव्य बजावत आहे. आणि त्यांना माझी अशी विनंती आहे की हे सगळं तुमच्या हातावर होतं. पुन्हा खासदारांना आमदारांना त्याच्यामध्ये लक्ष देण्याची वेळ तुम्ही आणली. अशी जबाबदारी आहे, तुम्ही केलं पाहिजे. अभय सावंत आणि जवळगेकर यांनी उत्तम बैठक या ठिकाणी अगदी अल्पावधीची सूचना असताना देखील बैठक यशस्वीरित्या तुम्ही केली. पण बैठकीची जरा पूर्व तयारी कमी पडली. हा ते पण करावं लागतं. खासदारांनी आमदारांनी येऊन पूर्व तयारी सुद्धा त्यांनीच करायची, तयारी सुद्धा त्यांनीच करायची. त्यामुळं मला असं वाटतं की अशा अनेक बैठका तुम्हाला घ्याव्या, अनेक घटकांना भेटावं लागेल. आज कदाचित अनेक घटक बोलले नाही, काही घटक बोलले, आणि म्हणून सतत संवाद हा राजकुमार तुम्ही हा
त्यांचं असं म्हणणं आहे की खूप लक्ष देतो मी, माझ्यावरच कोणाचं लक्ष नाही. म्हणजे मतदार नाही का, भरपूर लक्ष देतो. ठीक आहे, त्याला एक वेळ यावी लागते. अभी तो हम जवान है. धरणे असतील इथं, धरणे कुठे आहे? धरणे यांना धरून ठेवा. तुम्हाला आता सगळ्यांनी तुम्ही युअर ऑल्सो लातू पॅटर्न प्रोफेसर आहात तुम्ही, त्यामुळे सगळं तुम्हाला याची कल्पना आहे. आणि म्हणून आता यू आर आवर नोडल पर्सन वार्डामध्ये. राजकुमार, आपण कत्ते असतील, कत्ते कुठे आहेत? गावाला गेले. ही सगळी जी गीता खानापुरे आहेत, माझी महापौर, या सगळ्यांना, स्वामी आहेत, जयराज, तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन फक्त एक चॅनल महापालिकेमध्ये आणि लोकांमध्ये चॅनल म्हणून तुम्हाला काम करायचं आहे, तर ते तुम्ही कराल ही एक अपेक्षा आहे. काय केंद्र आहे, राहिलं का तुम्ही? कुठं किती वाजता? हा, जवळ. बोललो की आता पोलीस तुमचं लक्ष नव्हतं. काय काळजी करू नका, आपण 15 दिवसात नाही एसपी ना सांगा त्यांच्या तात्पुरती इथं चौकी करू. नाही, काही अधिकार जिल्हा पोलीस अधीक्षकांना आहेत आणि शासनाची मान्यता सुद्धा आपण शासनाकडनं आणू, काही काळजी करू नका. अजून कोणाचा काही मुद्दा राहिला का? नाले सफाई उद्याच काय हो? नाही, विजेच्या संदर्भामध्ये देशातील विजेची मागणी वाढली आहे उन्हाळा असल्यामुळे, आणि तिथं पुरवठाच कमी केला. सकाळीच आम्ही वीज खात्याच्या अधिकाऱ्याशी चर्चा केली. त्यांचं असं म्हणजे लातूर शहरामध्ये फारशी अडचण नाही आहे, काही भागाला आहे, पण काही दिवसामध्ये ती अडचण दूर होईल. तर तुम्ही काही काळजी करू नका. आणि लातूर शहर महानगरपालिकेला हा जो काही 30-40 एकराचा जो परिसर आहे, याचा एक वेगळा मास्टर प्लॅन आपण करावा, जेणेकरून तिथं ड्रेन्स, तिथं रोड्स, स्ट्रीट लाईट्स, क्लेनलीनेस, हे सगळं तिथं आपल्याला विशेष मोहीम या अंतर्गत हे सगळं राबवावं लागेल. त्यासाठी तुम्हाला निधी कमी पडणार नाही याची काळजी आपण करू नका. निधी आणण्याचं काम खासदार आमदारांचं आहे, ते आम्ही आणू. त्यामुळं कामामध्ये कुठेही आता अडचण येणार नाही, ज्या दिशेला आपण पावलं उचलली. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्याला एवढंच सांगायचं आहे की कोणीही काळजी करू नका, कोणाला असं काही हिंदीमध्ये म्हणत आहे 100 बकी एक लेखी, आणि काय काय 100 बकी आणि एक लेखी. आणि मराठीतली एक म्हण आहे की खरं बाहेर येईपर्यंत पूर्ण सगळं गाव फिरून आलेलं असतं. तर आपण जशी मागणी केली आहे की स्पेशल एज्युकेशन झोन म्हणून याला डिक्लेअर करायचं, पण ती प्रोसेस असणार आहे, त्याला वेळ लागणार आहे. पण तोपर्यंत तरी हे आत्ताचे लेटर आलेले तेच फिरतं. तर मी तरी त्याच्यावर काही स्टे आला म्हणून किंवा ह्या लेटरला आता सध्या तत्काळ स्थगित केलेलं आहे आणि पुढची कारवाई सुरू आहे. अशा पद्धतीचं लिखित काही जर मिळालं तर ते खूप चांगलं म्हणणार आहे. कारण आम्ही कितीही कोणाने सांगितलं तरी 100% लोक विश्वास नाही ठेवत आहे. त्यांचे परत तेच प्रश्न येतात की अशा पद्धतीने. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ह्या आता अडचण आली आहे 2024 ला बऱ्यापैकी म्हणजे लातूरचं नाव खराब करण्यात आलं.
2024च्या ज्यावेळेला चौकशा पूर्ण झाल्या ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला भरपूर मीडिया, नॅशनल मीडिया, स्टेट मीडिया असेल, लोकल मीडिया असेल, त्यांनी खूप कव्हरेज दिलं. पण त्याच्यामध्ये काहीच निघालं नाही. त्यामुळे कुठलाही मीडिया इथं आला नाही लातूरचं नाव म्हणजे जे चुकीचं प्रेझेंट करण्यात आलं होतं त्याला कव्हर करण्यासाठी. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा 23, 24, 22, 23, 24, 25 या 4ही वर्षी लातूरने महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचे सिलेक्शन्स दिलेले. तर याच्यासाठी ब्लीच सिटी म्हणून किंवा आपण लातूर ब्रँड म्हणून सगळ्याच घटकाकडनं असं विशेष काही प्रयत्न करण्यात नाही आला. म्हणजे आपण प्रयत्नाच्या अंती यश मिळवलं पण त्याला प्रेझेंट करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडायला लागलं. आणि आता आपण बोलतोय मागच्या 4 वर्षामध्ये लातूरची नीट देणाऱ्यांची संख्या 27,100 वरून 16,400 राहिली. 11,000 विद्यार्थी कमी झालेत आपल्या इथे. तर तुम्ही जसं सूचना दिल्या लोकल बॉडीजला माझी वैयक्तिक विनंती अशी आहे तुम्हाला की मेन जे घटक आहेत क्लासेस असतील किंवा हॉस्टेल्स असतील, काउन्सिलर्स आहेत, तर त्या लोकांची वैयक्तिक तुम्ही मीटिंग घ्यावी, एक मीटिंग घ्यावी. आणि म्हणजे आता कोट्याचं मागच्या वर्षी पहिल्याच वर्षी डाऊन झालं तर तिथल्या लोकांनी मीटिंग घेऊन सगळ्यांना काही प्रॉपर इन्स्ट्रक्शन देऊन यावर्षी परत त्यांना केलं. पण आपण मागच्या 4 वर्षात कंटिन्युअसली डाऊन 23ला 27,100 लोकांनी एक्झाम दिली होती. तर 24ला 24,600, मागच्या वर्षी 20,800 आणि यावर्षी 16,400 विद्यार्थी आहेत नीटचे. आणि असं जर ट्रेंड राहिला तर मला वाटतं 1-2 वर्षामध्ये 10,000 संख्या येईल. तर मला वाटतं की तुम्ही मेन घटकांची तरी वैयक्तिक भेट घ्यावी. सगळ्यात महत्त्वाचा एंड युजर जो आहे स्टुडंट आणि पॅरेंट अगोदर त्यांच्याकडनं इनपुट घ्यावे की कुणाकडनं काय काय होत आहे. लातूर पॅटर्न हा फक्त एज्युकेशनचा नाही आहे, काही माध्यमातून लातूर तालुकीचा सुद्धा पॅटर्न आहे. तर मला वाटतं की एंड युजर जे आपले आहेत विद्यार्थी आणि पालक त्यांच्याकडनं इनपुट्स घेऊन मग तुम्ही इथल्या जर महत्त्वाच्या घटकांची जर बैठक घेतली तर आता काहीतरी आणखी थोडं म्हणजे स्टॉप होईल हे डाऊनग्रेडिंग जे व्हायला पाहिजे ही एक विनंती. थँक्यू. आपण क्लास चालक आहात अटॅच टू क्लास नाही ऍडमिशन इंडिव्हिज्युअल. आपल्या शिवडोर भागामध्ये ते नवीन पुण्याला आले आहेत ना ते नवीन न्यायालय बांधण्यात यावं. नाही आपण काय नाव होतं बागड सगळ्यात उत्तम सूचना दिलेल्या आहेत. मला असं वाटतं त्याच्यावर आपण नक्कीच काम करू. आणि कोणालाही केव्हाही कुठलीही चर्चा करायची असेल, बोलायचं असेल तर आम्ही सगळे उपलब्ध आहे. म्हणजे लोयांना जरी सांगितलं तर ते आता कसं असतं की तुम्ही थेट आमच्याकडे येऊ शकता पण कधी कधी असं तुम्हाला प्रश्न पडतो की कधी जावं, कुठं जावं, कसं बोलावं, वेळ मिळेल का नाही वगैरे. राजकुमार जाधव आहेत, लोया आहेत, केंद्रे आहेत, पवार आहेत, सगळीच माणसं म्हणजे धरणे आहेत, ते ही सगळीच जी सगळे आहेत ते ही उपलब्धच आहेत ना. त्यामुळं आणि आम्हाला काय डायरेक्ट SMS जरी केला तरी आम्ही तुम्हाला वेळ देतो, त्याच्याबद्दल काही शंका बाळगायचं कारण नाही. हे अवेलेबल. त्यामुळे तुम्ही जे सांगितलं की पालकांना कसा मिळेल उद्योगांतर्फे आपण त्या मीटिंगचे मिनिट्स मागलेले नोटीस आलेले त्यानंतर आम्ही कायदेशीर कारवाई द्यायची जाणार आहोत ते सर्वांना माहिती एवढंच मला सांगा. तर तुम्ही जे म्हणाला की कारवाई स्थगित झाली पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही बोलू आणि त्याला स्थगिती मिळवण्याचाही प्रयत्न आपण करूया. किंबहुना त्याच्यामध्ये त्यांच्याकडे ज्या काही तक्रारी आल्या किमान एखादी तक्रार आल्यानंतर तक्रारदाराने जी तक्रार केलेली आहे त्या विरोधामध्ये जी तक्रार आहे त्यांना ऐकून घेण्याची तरी संधी आपण घेऊ. त्यामुळं तुम्ही इथं जर कोणाला असं वाटत असेल की हे उद्या बंद होईल, परवा बंद होईल, असं होणार नाही. असं का होणार नाही तर आम्ही सगळे आहोत, आम्ही हे होऊ देणार. आणि तुम्ही कायमस्वरूपी नियमामध्ये सगळं बसवून हे सगळं पुढं गेलं पाहिजे ही तुमची मागणी आहे, ते आपण नक्की करू. त्याला कदाचित जेवढा वेळ लागायचा तेवढा वेळ लागेल पण आता हे पूर्णपणे याचा बंदोबस्त होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हे मला आपल्याला या काय प्रत्येकाला सांगा तुम्ही ते व्यवसाय सुरू करा, शटर उघडा आणि चालू करू शकतो हा, लगेच. तुमच्या हाताने शटर उघडावं ही माझी हो.
सगळे आपली काळजी राहण्यासाठी घेण्यासाठी आहोत. एखादी बाब जर बेकायदेशीर असेल तर आम्हीच सांगू ते बंद करा, पण जिथं बेकायदेशीर काही नाही तिथं बंद करायचं काय का? त्यामुळं कृपा करून याच्यामध्ये कुठलंही तुम्ही असा निर्णय घेऊ नका, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. समोर अशी चर्चा प्रॉब्लम आहे. वन सिंपल क्वेश्चन ऑफ लॉ वर सगळं डिपेंडेंट आहे. कार्पेट बॉम्बिंग जे करता येते की वेदर इंडस्ट्री include the education service or not, and which has been answered in the parliament. Law has conducted already हे डिसाइड झालेलं आहे की इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन मध्ये ऑल सर्व्हिसेस आर इन्क्लुडेड. तर जसं आपण उदय सामंत सर पासून किंवा सेंट्रल इंडस्ट्री एक लेटर आणलं तसं की दिस इज क्लॅरिफिकेशन लेटर, तर हे पूर्ण विषय ऑलमोस्ट संपेल. पुन्हा ते इंडिव्हिज्युअल विषय राहतील की कुठला एकाने परमिशन घेतली आहे का नाही घेतली, तर त्याच्या काय इंडिव्हिज्युअल लीगल आहे इलिगल आहे, बट जनरल कार्पेट बॉम्बिंग विल स्टॉप. ते व्यावसायिक आहे करून दे. मला असं वाटतं पहिल्यांदा सामूहिक तुम्हाला दिलासा कसा मिळेल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू आणि मग वैयक्तिक हे आपल्याला धोरण स्वीकारावं लागेल. मला असं वाटतं की ज्या सूचना आपल्या करण्यात आल्या तर ते पाईपलाईन, नाली, रस्ता एकदा आम्ही बोललोच मगाशी, आणि लातूर पॅटर्नला जे बदनाम करायचा जो काही प्रकार चाललेला आहे, मला असं वाटतं तुम्हाला देखील तुमचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. संत सामाजिक माध्यमावर कुठेतरी या संदर्भाने काही चुकीचं मत व्यक्त करत असेल तर ते मत खोडून काढता येतं तुम्हाला. तुम्ही खोडून काढायला सुरुवात करा. आपण नुसतं बघत का बघतात म्हणजे पोस्ट आणि ट्रोल हा जो काही प्रकार आहे, आता ते लातूरच्या संस्कृतीत ते काही ट्रोल करणं हा भाग वेगळा, पण येस तर 21 जूनला नीट परीक्षा जी आहे त्याचा निकाल जेव्हा लागेल त्यातून लातूरची गुणवत्ता सिद्ध करण्याच्या संदर्भामध्ये आज आपण संकल्प करूया असं मी म्हणालो. तर ते अतिशयोक्तीचं मत आहे. आपण सगळे मोठ्या संख्येने इथं आला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो. व्यासपीठाचे आभार व्यक्त करतो आणि कृती समिती यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.